कुणाला हरवायसाठी नाही तर स्वतःला सिद्ध करण्यासाठी फक्त वाघे आपल्याला पळायचंय. आज काजडला मैदान होतं त्याच्यामुळे सकाळी 7 वाजता बैल भरून मी यश गाडी निघालो. जवळ अंतर होतं त्याच्यामुळे गाडी वालतो आम्ही. बुलेटला आणि वाघ्याला उतरून घेतलं मस्तपैकी. त्यानंतर वाघ्याला फाटी दाखवायला घेऊन आलो. तर भावानं तुम्हाला तर माहिती आहे या 5 लाखाच्या मैदानाचा काय विषय झालाय. त्या बरेच दिवसात आपल्या बुलेटचा पण पायरा चांगला झालता. बुलेटला पण आज मैदानावर आणली होती. बुलेटचं नियोजन मामा करतात त्याच्यामुळे पायरा कोण आहे काय मला माहिती नव्हतं. कॅन्सल झालेलं मैदान गावकऱ्यांनी काही तासात उभा केलं. तर परत खाली येऊन बुलेटची जुपणी करून घेतली. बुलेटची गाडी पण चांगली पळाली. थोडा टाकाटाकीत मार खाला. त्यानंतर सगळेजण आलतो आम्ही नाश्ता करायला. 2 महिन्यानं मी वाघ्या बरोबर नव्हतो कारण दुकानात कामं चालू होती. वाघ्या आपला 40 मध्ये पळणार होता. नाना पाटलांनी सगळ्याला भंडारा लावून घेतला. पोरांना दरवेळेस प्रमाणे ह्या वेळेस पण वाघ्याला मस्तपैकी भंडारा करून घेतला. गावा शेजारी मैदान असल्यामुळे सगळे आपल्या गावातली पोरं गोळा झालती. आणि आज आपल्या वाघ्याचं नियोजन होतं सासवडकरांच्या सोन्यावर. नावासारखाच सोन्यासारखा देखणा आहे. ओंकारनं दोन्ही बैलांना माती पूजून घेतली. आज आमच्या सगळ्या पोरांच्या मनातलं नियोजन होतं ते झालं होतं त्याच्यामुळे सगळे आनंदात होते. हिंद केसरी सोन्याच्या गळ्यात आज आपला वाघ्या पळणार आहे. ह्या गोष्टीचा आनंद तर भावांना भरपूर होता. आपली वस्तू जर चांगली पळत असेल तर मोठ्या बैलावर सुद्धा भावांना लगेच नियोजन होते. एका शब्दात शेटजीनं आपल्याला बैल दिला होता. दोन्ही बैलांची व्यवस्थित जुपणी करून घेतली. आज वाघ्याच्या जुपणीचं काय मला टेन्शन नव्हतं कारण की जुपायला आपला सोन्या भाऊ होता. आज आपल्या गाडीवर ड्रायव्हर होता संतू ड्रायव्हर मोरगावकर. माझ्या वयापेक्षा जास्त अनुभव त्यांना बैलगाडी क्षेत्रात. आज गाडीचा ड्रायव्हर पण हिंद केसरी आणि आपला पैरा पण हिंद केसरी. स्वप्न फक्त एकच आहे आपल्या वाघ्याला पण असंच एक दिवशी हिंद केसरी बनवायचंय. पळायच्या आधी थोडंसं वाघ्याला पाणी करून घेतलं. आपला वाघ्या एवढ्या मोठ्या बैलावर सुद्धा खाली व्यवस्थित निघून जातोय. खालच्या रानाला तर वासरू चांगलं पळते पण वरती पण वासरू पळते का नाही भावानं तुम्ही व्हिडिओत बघू शकता. वासरू फक्त पळून पण उपयोग नाही त्याला शिस्त पण पाहिजे. त्यासाठी शिस्तीचा जोडीदार आणि अनुभवी ड्रायव्हर सुद्धा पाहिजे. वर धरायला काय टेन्शन नव्हतं. आज वरती भरपूर जण होती. ओंकारने ह्यांनी वासरू व्यवस्थित धरलं कारण वर वासरू थांबत नाही आपलं. आजचं वाघ्याचं 5वं मैदान आहे. त्या मैदानात वाघ्या आपला गट काढतोय पण सेमीला काही ना काही अडचणी येतात. नंबर टाकून झाल्यानंतर वाघ्याला बांधायला आणला. सेमीच्या चिठ्ठ्या निघस्तोर संकेत शेटन त्यांचं जोडीदार आलतं त्यांना पण व्हिडिओ घेतलं. गटाला सुद्धा 3 चिठ्ठे 1 नंबर तासावनं लागल्या होत्या आणि आज सेमीत पण तसंच काहीतरी झालं. पहिल्या सेमीत 1 नंबर तासावच आपली चिठ्ठी निघली. नशिबी कड आलती पण आम्ही कोण नाराज नव्हतो झालो. त्याच जोशानं परत सेमीसाठी खाली निघालो होतो सगळी. नशिबापेक्षा आपल्या कष्टावर जास्त विश्वास ठेवलाय. एक दिवस आपली पण नक्की स्वप्न सगळी पूर्ण होतील. स्वप्न फक्त एकच आहे आपल्या वाघ्याला हिंद केसरी करायचं आहे. प्रज्वल मी सोन्या वाघ्याला घेऊन खाली आलो. आपला बैल जेव्हा मोठ्या पायऱ्यात पळतो तेव्हा त्यांच्याकडून शिकण्यासारखं पण भावांना भरपूर काय असते. दोन्ही बैलांची व्यवस्थित जुपणी करून घेतली आणि आज आपलं वासरू पब्लिकनं पाळणार होतं. दोघांची व्यवस्थित जुपणी करून घेतली. यश भाऊला उभा केलता कारण वासरू बाहेर अंग काढतो थोडं. वासुरात उघड्या पळणार होतं त्याच्यामुळे सगळ्या पोरांना उभा करून घेतलं. वासुराचं आपलं पब्लिकला पण चांगलं पळालं. इथून पुढच्या येणाऱ्या मैदानात काय आपल्याला अडचण आहे भावानं कारण आतल्यापेक्षा कडनं पळणाऱ्याला पण जास्त किंमत. आज हार झाली म्हणून खचून जाणार आम्ही नाही. उद्या नक्कीच गुलाल होईल आपला हा आमचा वाघ्यावर विश्वास. सर्वांसोबत बोलणं करून परत घराकडे निघालो. व्हिडिओ कसा वाटला भावांना कमेंट करून नक्की सांगा आणि फॉलो करायला विसरू नका.